हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 19 एप्रिल भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. तर काल म्हणजे 18 एप्रिलच्या भागामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की पारूकडून ती अंगठी हरवलेली असते. तर चला मग पाहूया आज काय झालं आहे ते. पारू आणि गणी अंगठी शोधतच असतात पण त्यांना काही करेना ती मिळत नसते. सीन चेंज होतो आणि दिशा आणि प्रीतम एकदम छान तयार होऊन आलेले असतात साखरपुड्यासाठी. त्यांची एंट्री होते आणि ते खाली येतात. मग तिथे त्यांना ब्राह्मण म्हणतो की उजवा पाय ठेवून इथे पाटावर उभे राहा. मग दोघेही उभे राहतात आणि मग त्यांना तो ब्राह्मण म्हणतो की आता अंगठी घाला एकमेकांना. मग तेवढ्यात तिथे अंगठी अहिल्या म्हणते की दामिनी अंगठी. तर म्हणते हा हा वहिनी घेऊन येते हा, असं म्हणून ती निघून जाते. आणि मग तिकडे थोडंसं पुढे गेल्यानंतर मग तिच्या डोक्यात जरा थोडीशी आयडिया येते आणि ती त्या मॅनेजरला म्हणजे नंदिनीला विचारत असते की अंगठी कुठे साखरपुड्याची. ती म्हणते नाही आमच्याकडे तर नाही आहे. मग तेवढा तो तिचा मॅनेजर येतो आणि मग तिला विचारतो काय झालं. तर इव्हेंटमध्ये आमच्याकडे साखरपुड्याची अंगठी नाही असं तो सांगत असतो. मग तेवढं ती त्या हिला जाते मागे की काय चालू आहे म्हणून. तर मग ती म्हणते काय झालं दामिनी, हे अंगठी नाही म्हणत आहेत. मग मग अहिल्या म्हणते की मी तर तुझ्याकडे दिली होती. अरे मी ती अंगठी पारूकडे दिली होती जबाबदारी म्हणून. थांबा हा मी पारूला बोलवते असं म्हणते आणि आवाज येते पारू पारू. मग पारू आणि गणी तिथे जातात. मग तिथे गेल्यानंतर मग दामिनी विचारत असते की पारू तुझ्याकडे मी जी अंगठी दिली होती ती दे ना आता. ब्राह्मणांनी सांगितलेलं आहे की घालायची आहे म्हणून दे. तर ती काहीच उत्तरच देत नाही पारू. आणि पारूला म्हणते आता म्हणू नको हरवली म्हणून, कारण तुझ्या चेहऱ्याकडं बघून आणि तू उत्तर देत नाही याचा अर्थ असाच होत आहे की तू अंगठी हरवलेली आहेस. मग अहिल्यासोबत दिशाही आलेली असते तिथं. मग दिशा म्हणते की पारू खरंच अंगठी हरवली आहे का, तुला कळतंय का माझी एंगेजमेंट आहे आणि फक्त ह्या अंगठीसाठी माझी एंगेजमेंट खोळंबली आहे. तुला कळत कसं नाही आहे, अंगठी असेल तर दे, मजाक करू नको असं बोलते. सारख्या इरिस्पॉन्सिबल व्यक्तीकडे दिलीच कसं काय अंगठी, कुणी दिली. मग अंगठी बघून तुझे विचार तर बदलले नाही आहेत ना. मग पारू काहीही बोलत नाही. मग तेवढं तिथे आदित्य म्हणतो की शांत बस दिशा, काहीही बोलू नको म्हणून पारूला. मग तो म्हणतो ही घे अंगठी. दिशा म्हणते मिळाली अंगठी. तर दामिनी म्हणते खरी तर कसं काय, कुठं मिळाली तुला. तर उत्तर काहीच देत नाही. आणि आदित्यला ही अंगठी मोहनने दिली असते कारण मोहन रूममध्ये गेलेला असतो. तेवढ्यात त्याला तिथे दामिनीने ठेवलेली अंगठी मिळते आणि तो आदित्यकडे नेऊन देतो. दामिनी म्हणते मला पाहू द्या हीच खरी आहे का म्हणून. ती घेते आणि चेक करून बघते तर ती खरीच असते, ओरिजिनल असते. आणि मग तिथून पुढे साखरपुड्याला ते निघून जातात. सांगतो की अंगठी घाला. तेवढ्यात अहिल्या म्हणते थांबा म्हणून. तर सगळे अहिल्याकडे बघत असतात. मग अहिल्या दिशाला म्हणते की पारूची माफी माग. तर मग दिशा म्हणते सासू माग म्हणते. आणि मग दिशा म्हणते की पारू आय एम रिअली व्हेरी सॉरी, खरंच चुकलं माझं. ॲक्च्युली मी या गोंधळामध्ये होते एंगेजमेंट आणि त्यामुळे मी तुला तसं बोलले, त्याबद्दल मी खरंच सॉरी म्हणते. आणि मग पारू म्हणते नाही नाही दिशा मॅडम तुम्ही कशाला सॉरी म्हणताय, खरं तर चूक माझीच होती, मीच सांभाळायला पाहिजे होती, माझ्याकडूनच हरवली ना. पण ती आदित्य सरांना मिळाली म्हणून बरं झालं. मग नाही माझ्याकडूनच सॉरी असं म्हणते. तर दिशा म्हणते असं नाही का हात दाखवते की काही गरज नाही सॉरी म्हणायचं. मग तिथे श्रीकांत म्हणतो आता घ्यायची का एंगेजमेंट करून, बाद झालं नाही असं म्हणतो. आणि मग एंगेजमेंटला सुरू होते आणि दोघांची एंगेजमेंट होती छान. आणि मग तेवढ्यात तिथे प्रीतम म्हणतो की मी येतो म्हणून. तर दिशा म्हणते अरे थांब ना, सगळेजण आपल्याकडे बघतायत आणि ते कुठे निघाला. ते म्हणलं मी वॉशरूमला जातो, येते का माझ्यासोबत. मग दिशा म्हणते जा जा. मग प्रीतम निघून जातो आणि प्रीतम तिथे रूममध्ये एकटाच जाऊन रडत असतो. हे पारूने पाहिलेलं असतं की एंगेजमेंटमधून कुठून जात आहे प्रीतम सर असं म्हणून तीही त्याच्या मागे जाते. तर एकटाच रडत बसलेला असतो प्रीतम रूममध्ये. मग तिथे पारू जाते आणि पारू म्हणते की प्रीतम सर काय झालं, का रडताय तुम्ही. तर प्रीतम म्हणतो काही नाही झालेलं पारू. मग पारू त्याला म्हणते की नाही रडून घ्या तुम्ही, माझी आजी सांगते की मनातलं आलेलं रडू कधीही थांबवायचं नाही. जसं काळे ढग आल्यानंतर जसं ते पाऊस पडला की मग ते रिकामं होतं आणि पांढरं शुभ्र दिसतं, तशा प्रकारे आपलं रडू पण असतं. आतमध्ये दाबून नाही धरायचं, रडायचं, मन मोकळेपणाने रडा. मग प्रीतम थोडासा जोरजोरात रडतो आणि मग पारूला म्हणतो तुला माहिती आहे ना मला दिशा नाही आवडत किंवा मला दिशासोबत लग्न नव्हतं करायचं आणि जे नव्हतं व्हायचं ते झाली माझी एंगेजमेंट, आता मी काय करू.
मग पारू त्याला म्हणते की विश्वास ठेवा, सगळं काही व्यवस्थित होईल. मग प्रीतम म्हणतो की दादा, आई आणि बाबा या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना सांगितलं होतं की दिशा ही चांगली मुलगी नाही आहे, मला नाही आवडत आहे, तरीही माझी तिच्याशी एंगेजमेंट करून दिली. मग पारू म्हणते की थोडासा विश्वास ठेवा, काहीही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. जसं दुःख आल्यानंतर जे माझे बाबा सांगतात की दुःख आल्यानंतर वळणाचा रस्ता आला तर ते माणूस फक्त हात दाखवून पुढे जाऊ शकतो, त्याला कोणीही मदतीला येत नाही, कारण दुःख असतं किंवा दिसत नाही पुढचं. जोपर्यंत उजेड पडत नाही तोपर्यंत त्या माझ्या बाबांना किंवा ड्रायव्हरला दिसत नाही पुढचं. आणि ज्यावेळेस सगळं दुःख जाईल आणि उजेड पडन त्याच वेळेस बाबा तिथून निघून जातात. तसंही तुम्ही आयुष्यामध्ये धुक्याला जाऊ द्या, म्हणजे तुमच्या जीवनातही उजेड पडेल. मग प्रीतम म्हणतो की का मी डोळे बंद करून विश्वास ठेवायचा का? तर पारू म्हणते नाही, तसं नाही, डोळे उघडे ठेवूनच पाहायचं, विश्वास ठेवायचा, सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणतो की दिशा ती मुलगी नाही आहे जिला मी पाहिल्यानंतर माझ्या हृदयामध्ये असं काहीतरी व्हायला पाहिजे. ती मुलगी नाही आहे, ती चांगली नाही आहे, हा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे. काय येत नाही आणि मला सांगता येत नाही आहे की ती कशी आहे म्हणून, आणि मला तिचा सगळं बॅकग्राऊंड माहिती आहे ती कशी आहे म्हणून, पण मी का ॲक्सेप्ट करू, मला नाही करायचं आहे असं बोलत असतो. पारू म्हणते नाही, सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुम्ही थोडंसं हसा बरं, आता झालं ना आता सगळं. मग थोडंसं हसतो आणि आता म्हणतो एवढं ठीक आहे. पारू नाही म्हणते अजून थोडंसं स्माईल करा. मग तो मोठी स्माईल देतो आणि इथेच एपिसोडचा शेवट होतो. अशा प्रकारे नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.